तर आखातातल्या युद्धामुळे आपल्या देशात एकीकडे व्यावसायिक गॅसचा पुरवठा मात्र खंडित करण्यात आलाय, त्यामुळे त्याचे थेट परिणाम आता दिसायला लागलेत। शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या जेवणावर परिणाम होतोय। मेसमध्ये मिळणाऱ्या ताटातल्या चपात्यांची संख्या कमी करण्यात आली आणि भात वाढवून दिला जातोय। यापूर्वी विद्यार्थिनींना 4 चपात्या दिल्या जात होत्या, मात्र आता केवळ एका चपातीवर भागवावं लागतंय अशी परिस्थिती पाहायला मिळते। सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि किमान कॉलेजमधल्या मेससाठी तरी एलपीजी सिलेंडर्स उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते। सरकारला कळकळीची विनंती आहे की ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यामध्ये आमची ही जी सेवा आहे मेसची मुलींच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये लक्ष घातलं तर मुलींना मेसच्या सिलेंडरचं म्हणजे जे व्यापारी सिलेंडर आहे ते सिलेंडर उपलब्ध करून दिलं तर आम्ही सरकारच्या बाबतीमध्ये उपकृत राहू आणि सरकारने याचा अगदी कडक दखल घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। तर पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ताटातले पदार्थ कमी झालेले असतानाच ठाण्यामध्ये खासगी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे कंपनीच्या कॅन्टीनमध्ये मिळणारं जेवण आणि नाश्ता बंद होणार आहे। ठाण्यातल्या पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीकडनं गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे आजपासून जेवणाचा पुरवठा हा कमी करण्यात आलाय। तसा ईमेल कंपन्यांना पाठवण्यात आलाय, त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता स्वतः घरातूनच डबा आणावा लागेल। मोठमोठ्या IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आता स्वतःचा डबा हा स्वतःच घेऊन जावा लागणार आहे, कारण की या कंपन्यांच्या कॅन्टीनमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता देखील मिळत होता। आता मात्र हे जे जेवण मिळायचं ते देखील बंद होणार आहे, कारण की हे जेवण तयार करणाऱ्या ज्या व्यावसायिक कॅटरिंगच्या कंपन्या आहेत त्यांनाच गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाही आहे। आपण सध्या पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी या कंपनीच्या किचनमध्ये आहोत आणि या किचनमध्ये सध्या तरी जेवण बनताना आपल्याला दिसून येतं आहे, पण हे जेवण किती दिवस बनेल याची शाश्वती नाही आहे। काय सांगाल, तुमचं हे किचन आता तरी सुरू आहे, पण किती दिवस सुरू राहील याची तुम्ही गॅरंटी देऊ शकता का? पूर्वी जे आम्ही 4,500-5,000 लोकांचं जेवण बनवायचो आणि गॅस पुरवठा जो पहिले 3 सिलेंडर आम्हाला लागायचे, आज ते 1 सिलेंडरवरती आलं आहे आणि त्याची उद्या भेटेल की नाही याचीसुद्धा शाश्वती नाही आहेत। त्यामुळे कंपनीलाही तसं आम्ही कळवलेलं आहे की तेवढं जेवणाचा पुरवठा आमच्याकडून होऊ शकत नाही। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। अमेरिका इराण युद्धामुळे गॅस टंचाईचा फटका सर्वसामान्यांना अल्पदरात जेवण मिळणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रालाही बसलाय। जालन्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झालाय, त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्रात आजचा दिवसच पुरेल एवढा गॅस उपलब्ध आहे। त्यामुळे नाईलाजाने शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्याची वेळ चालकांवर आली आहे। आजच गॅस संपेल या धास्तीने थाळीमधील पदार्थ देखील कमी करण्याची वेळ केंद्र चालकांवर आली। तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीच्या झळा आता आणखी तीव्रपणे जाणवू लागल्यात। सिलेंडरसह इतर वस्तूंचे भाव वाढलेत। बीडमधले घरगुती मेस आणि भोजनालयात पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। सध्या पदार्थांची विक्री चढ्या दराने केली जाते, मात्र गॅस सिलेंडर संपल्यावर काय असा प्रश्न मेस आणि भोजनालय चालकांना पडलेला आहे। तर पुण्यामधल्या प्रसिद्ध SP बिर्याणीने गॅसच्या तुटवड्यामुळे आपल्या मेन्यूमध्ये बदल केलाय। SP बिर्याणीमध्ये आजपासून फक्त बिर्याणी मिळणार आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे जे पदार्थ एकाच वेळी शिजवता येतील तेच ग्राहकांना देता येणं शक्य आहे, असं हॉटेल मालक हर्षवर्धन चोरगेंनी म्हटलं। कोळशावर शेगडीवर हळूहळू शिफ्ट होतोय आता। गॅस तर मिळणार नाहीच आहे, सो त्यामुळे आम्हाला मेन्यूमध्ये लिमिटेशन्स करायला लागलेत। खूप कमी केलं आहे मेन्यू, फार थोडक्यातच मेन्यूमध्ये आम्ही बिर्याणी तर सर्व प्रकारचे मिळतील, पण ग्रेव्ही आयटम खूप कमी मिळतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।